मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम.एच. अकॅडमी युनिक आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपण पोलीस भरती पी-वाय-क्यू सिरीज स्टार्ट केली, ज्याच्यामध्ये आपण 20 ते 25 प्रश्न डेली पोलीस भरतीला मागच्या काही वर्षांमध्ये विचारलेले अतिमहत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते आपण या सिरीजमध्ये घेणार आहोत. त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती जे कोणी नवीन जॉईन झाले असतील आता, तर त्यांनी लगेच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायचं आहे, जेणेकरून पोलीस भरती संबंधितील जी प्रत्येक कोणती अपडेट असेल, छोटी जी अपडेट असेल ती आपण आपल्या चॅनलवरती पब्लिश करत असतो. आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या जिल्ह्यांचे जे रिझल्ट लागतात ते सुद्धा आपण सर्वात आधी आपल्या चॅनलवरती पब्लिश करत असतो. आणि त्याची PDF जर डाउनलोड करायची असेल तर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती टेलिग्रामवरती जाऊन सिम्पली सर्च करायचं आहे, एम.एच. अकॅडमी युनिक असं सर्च केलं की आपला जो लोगो आहे यूट्यूबलाच, तोच लोगो तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. त्या चॅनलवरती जाऊन तुम्हाला तिथे जॉईन करायचं असेल तर जॉईन करू शकता, किंवा तुम्हाला जर PDF डाउनलोड करायची असेल तर ती तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. ओके, तर आपण लगेच प्रश्नांकडे वळूयात. आपला पहिला प्रश्न आहे, कॅनबेरा हे शहर कोणत्या देशात आहे? आणि जे ऑप्शन आहे, ए भारत, बी जर्मनी, सी फ्रान्स, डी यापैकी नाही. मी 5 सेकंद वेट करेन, त्याच्यानंतर पुढची स्लाईड घेईन. पुढची स्लाईडवरती आपला आन्सर असेल तर तुम्ही पॉज करायचं आहे आणि 20 ते 25 सेकंद तुम्ही घेऊन टाईम लावायचं आहे. 20-25 सेकंदमध्ये तुम्हाला त्याचं आन्सर द्यायचं आहे. ठीक आहे, तर आपल्या याचा आन्सर आहे ऑप्शन डी यापैकी नाही. तर याचा आन्सर आहे कॅनबेरा हे शहर ऑस्ट्रेलिया या देशात आहे. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे वळूयात आपण. प्रश्न 2, मुसाफिर हे आत्मचरित्र कोणाचे आहे? ऑप्शन ए विलास पाटील, बी अनंत कुलकर्णी, सी अच्युत गोडबोले, डी यापैकी नाही. आणि याचा आन्सर आहे ऑप्शन सी अच्युत गोडबोले. पुढचा प्रश्न आहे, 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? हा जुना प्रश्न आहे, त्यावेळेचा जो एक्झामला आलेला. आपण याशी रिलेटेड आपण माहिती घेतली थोडी, तर ती आपण पुढे बघूयात. याचा ऑप्शन आहे डॉक्टर सदानंद मोरे, बी श्रीपाल सबनीस, सी सत्यवत शास्त्री, डी यापैकी नाही. याचं योग्य आन्सर आहे बी श्रीपाल सबनीस. हे 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. तर आपण आत्ता जे रिसेंटली झालेले 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, याच्यामुळे 2024मध्ये झालं होतं यावर्षीचं, तर ते 97वं होतं. तर त्याचे जे अध्यक्ष होते ते ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र शोभणे हे होते. अंमळनेरमध्ये हे संमेलन आयोजित करण्यात आलं होतं आणि हे 97 होतं. आणि 98 जे 2025मध्ये आयोजित करण्यात येणार आहे, नियोजित आहे, तर ते त्याचे अध्यक्ष जे आहेत त्या लोकसाहित्य व लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर तारा भवाळकर या आहेत. आणि हे संमेलन दिल्ली येथे नियोजित आहे. ठीक आहे, आपला पुढचा प्रश्न बघूयात. दरवर्षी संयुक्त राष्ट्र दिन म्हणून कोणता दिवस साजरा करतात? ऑप्शन ए 21 ऑक्टोबर, बी 24 ऑक्टोबर, सी 14 नोव्हेंबर, आणि डी यापैकी नाही. तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी 24 ऑक्टोबर. पुढचा प्रश्न आहे, दरवर्षी पोलीस हुतात्मा दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो? ऑप्शन ए 21 मार्च, बी 25 ऑक्टोबर, सी 1 मे, डी यापैकी नाही. याचे आन्सर आहे डी यापैकी नाही. तर 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. 21 ऑक्टोबर 1959 रोजी लडाख येथे चीनच्या सैनिकांसोबत लढताना केंद्रीय राखीव दलाच्या 10 जवानांनी प्राणाची आहुती दिली होती. तेव्हापासून 21 ऑक्टोबर हा पोलीस हुतात्मा दिन म्हणून आपण आपल्याकडे पाळला जातो. ठीक आहे, तर पुढचा प्रश्न बघूयात. 6वा प्रश्न, शाहीर दादा कोंडके स्मृतिगौरव पुरस्कार सन 2016मध्ये कोणास प्राप्त झाला? हा सुद्धा त्यावेळीचा एक्झामला विचारलेला प्रश्न आहे, करंट अफेअरमधला. तर आपण त्याचं रिलेटेड थोडी माहिती घेतली, ती पण सुद्धा आपण पाहूयात. ऑप्शन ए आशा काळे, बी सुलोचनाताई, सी उषा नाडकर्णी, डी यापैकी नाही. तर 2016मध्ये कोणाला हा पुरस्कार मिळाला होता? त्याचं आन्सर आहे ऑप्शन ए आशा काळे. 2016मध्ये आशा काळे यांना शाहीर दादा कोंडके स्मृतिगौरव पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. तर आत्ताचा जो 2022मध्ये जो रिसेंटचा जो पुरस्कार हा देण्यात आलेला आहे, तो शाहीर दादा कोंडके स्मृतिगौरव पुरस्कार हा 3 व्यक्तींना दिला गेला होता.
पहिल्या आहेत प्रवीण तरडे, दुसरे आहेत प्रसाद ओक आणि मृणाल जाधव. या तिघांना हा पुरस्कार 2022मध्ये देण्यात आला होता, शाहीर दादा कोंडके स्मृती गौरव पुरस्कार. पुढचा प्रश्न आहे, भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन ए 1955, बी 1993, सी 2001, डी 2002. आणि याचा आन्सर आहे बी 1993. पुढचा प्रश्न आहे, भारतीय शास्त्रज्ञाची पहिली तुकडी अंटार्क्टिकावर केव्हा पोहोचली? ऑप्शन ए 9 जानेवारी 1982, बी 9 जानेवारी 1983, सी 9 जानेवारी 1984, डी 9 जानेवारी 1985. आणि याचा आन्सर आहे 9 जानेवारी 1982. आपण याआधीसुद्धा PYQ सिरीजचे आपली जी अपलोड केलेले व्हिडिओ आहेत त्यातून कोणी पाहिल्या नसतील अजून पण, तर जाऊन लगेच आधी पाहून घ्या, ठीक आहे. आणि ही सुद्धा व्हिडिओ आता पुढे येतं, जशी व्हिडिओ आपण अपलोड करत जाऊ त्यासुद्धा वेळच्या वेळी आपण डेली अपलोड करणार आहोत. 20 ते 25 प्रश्न डेली असतील, त्या तुम्ही पाहत जाणं गरजेचं आहे. पोलीस भरतीला 50 ते 60% प्रश्न हे मागच्या काही वर्षांमध्ये जे झालेल्या एक्झाम असतात त्यांच्यापैकीच विचारले जातात, त्यामुळे हे खूपच जास्त महत्त्वाचे आहेत PYQचा स्टडी करणं. ओके, पुढचा प्रश्न बघूयात आपण. लिओनार्दो दी विन्सी हे संग्रहालय कोणत्या शहरात आहे? ऑप्शन ए व्हेनिस, बी फ्लोरेन्स, सी रोम, डी काठमांडू. आणि याचा आन्सर आहे बी फ्लोरेन्स. पुढचा प्रश्न आहे, पिट्स इंडिया कायदा केव्हा मंजूर झाला? ऑप्शन ए 1773, ऑप्शन बी 1784, ऑप्शन सी 1793, डी 1794. आणि याचा आन्सर आहे ऑप्शन बी 1784. पिट्स इंडिया ॲक्ट कायदा 1784चा होता. 1773ला रेग्युलेटिंग ॲक्ट होता, जी कंपनी सरकार होतं त्याच्यावरती रेग्युलेट करण्यासाठी, त्या कंपनीला रेग्युलेट करण्यासाठी 1773चा ॲक्ट आला होता. ओके, पुढचा प्रश्न आहे, फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता डॅश डॅशला मानला जातो? फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता डॅश डॅशला मानला जातो? ऑप्शन ए वोल्तारो, बी रुसो, सी मॉन्टेस्क्यू, डी यापैकी नाही. आणि याचा आन्सर आहे ऑप्शन बी रुसो. पुढचा प्रश्न आहे, दुसरी गोलमेज परिषद डॅश डॅश साली भरली? ऑप्शन ए 1930, ऑप्शन बी 1931, सी 1933, डी 1934. आणि याचा आन्सर आहे ऑप्शन बी 1931. पुढचा प्रश्न आहे, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख डॅश डॅश होते? ऑप्शन ए राजगुरू, बी सुखदेव, सी सूर्यसेन, डी चंद्रशेखर आझाद. आणि याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन डी चंद्रशेखर आझाद. पुढचा प्रश्न आहे, तेजस्वी आणि शुद्ध हिरा डॅश डॅश आहे? ऑप्शन ए विद्युत वाहक, बी विद्युत दुर्वाहक, सी ज्वलनशील, डी यापैकी नाही. आणि याचा आन्सर आहे ऑप्शन बी विद्युत दुर्वाहक. पुढचा प्रश्न आहे, भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट डॅश डॅश रोजी अवकाशात सोडण्यात आला? ऑप्शन ए 19 मार्च 1976, बी 19 एप्रिल 1975, सी 21 डिसेंबर 1976, डी 21 मार्च 1967. आणि याचे योग्य आन्सर आहे बी 19 एप्रिल 1975. भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट. याच्यावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे, भारताचा पहिला उपग्रह कोणता? तर आर्यभट्ट. आणि आत्ता विचारलेला हा प्रश्न आहे की केव्हा सोडण्यात आला आहे तो? तर 19 एप्रिल 1975ला. पुढचा प्रश्न आहे, सजातीय ध्रुवामध्ये परस्पर चुंबकीय डॅश डॅश असते? ऑप्शन ए आकर्षण, बी प्रतिकर्षण, सी दोन्हीही, डी यापैकी नाही. आणि याचा आन्सर आहे ऑप्शन बी प्रतिकर्षण. पुढचा प्रश्न आहे, राज्यसभेच्या डॅश डॅश सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात? ऑप्शन ए 15, बी 32, सी 12, डी 20. आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा याचं एक्सप्लेनेशन दिलेलं होतं. तर राज्यसभेच्या किती सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात? तर त्याचा आन्सर आहे 12 सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात.
राज्यसभेत एकूण किती सदस्य असतात? तर 250 सदस्य असतात राज्यसभेमध्ये आणि त्याच्यापैकी 238 हे राज्यांचे प्रतिनिधित्व करणारे सदस्य असतात आणि 12 सदस्य 238 आणि त्यानंतर 12 सदस्य हे राष्ट्रपतींद्वारे नामनिर्देशित केले जातात. लोकसभेमध्ये 243 सदस्य सध्या आहेत. 104व्या घटनादुरुस्तीने अँग्लो इंडियन सदस्य 2 अँग्लो इंडियन सदस्य रद्द करण्यात आले त्यांचं सदस्यत्व. त्यामुळे आता 243 सदस्य आहेत. पूर्वी 245 होते, आता 243 सदस्य आहेत लोकसभेमध्ये. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. मालगुडी डेज या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण? ऑप्शन ए श्री वपू काळे, बी श्री पु ल देशपांडे, सी श्री मंगेश पाडगावकर, डी यापैकी नाही. आणि याचा आन्सर आहे यापैकी नाही. ओके, तर मालगुडी डेज या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर R.K. नारायण यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. इंग्लिश भाषेतील हे पुस्तक आहे मालगुडी डेज. पुढचा प्रश्न आहे, बहिष्कृत भारत या वर्तमानपत्राचे संस्थापक सदस्य कोण? बहिष्कृत भारत. ऑप्शन ए महात्मा ज्योतिबा फुले, बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सी राजश्री शाहू महाराज, डी यापैकी नाही. आणि याचा आन्सर आहे बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बहिष्कृत भारत या वर्तमानपत्राचे संस्थापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 20वा प्रश्न आहे, डॅश डॅश या दिवशी भारतीय संसदेवर अतिरेक्यांनी हल्ला केला होता? हा सुद्धा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. ऑप्शन ए 13 डिसेंबर 1999, बी 13 डिसेंबर 2001, सी 13 डिसेंबर 2000 आणि डी यापैकी नाही. आणि याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन बी 13 डिसेंबर 2001. भारतीय संसदेवर अतिरेक्यांनी हल्ला केला होता 13 डिसेंबर 2001. पुढचा प्रश्न आहे, स्वामी विवेकानंदांचा जन्म केव्हा झाला? ऑप्शन ए 12 जानेवारी 1863, बी 13 जानेवारी 1864, सी 12 जानेवारी 1836, डी यापैकी नाही. आपल्याला डेट माहिती असते 12 जानेवारी, पण त्याचं इयर पण माहिती असणं गरजेचं आहे. तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए 12 जानेवारी 1863. हा राष्ट्रीय युवा दिवस म्हणून आपल्याकडे साजरा केला जातो. स्वामी विवेकानंदांचे जन्मदिवस आहे हा 12 जानेवारी 1863. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश हे स्वातंत्र्यपूर्व काळात होऊन गेलेले भारतातील प्रख्यात रसायनशास्त्रज्ञ होते? ऑप्शन ए बिरबल साहनी, बी स रामानुजा, सी के न कृष्णन, डी प्रफुल्लचंद्र रे. आणि योग्य आन्सर आहे ऑप्शन डी प्रफुल्लचंद्र रे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील सर्च या संस्थेचे संस्थापक कोण आहेत? सर्च या संस्थेचे संस्थापक ए बाबा आमटे, बी प्रकाश आमटे, सी डॉक्टर अभय बंग, डी यापैकी नाही. आणि याचा आन्सर आहे सी डॉक्टर अभय बंग. भारतात पहिले दूरदर्शन केव्हा सुरू झाले? ऑप्शन ए 1947, बी 1950, सी 1955, डी 1959. आणि याचा आन्सर आहे डी 1959. पहिले दूरदर्शन भारतामध्ये 1959 साली. पुढचा प्रश्न आहे, माणसाच्या शरीराचे सर्वसामान्य तापमान किती? ऑप्शन ए 37 अंश सेल्सिअस, बी 39 अंश सेल्सिअस, सी 32 अंश सेल्सिअस, डी 35 अंश सेल्सिअस. आणि याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन ए 37 अंश. तर हे होते आजचे 25 प्रश्न. असेच प्रश्न आपण डेली घेणार आहोत. 9 ते 10च्या दरम्यान आपले व्हिडिओ लेक्चर आपल्याला पडत जाईल. ठीक आहे, तर तुम्ही फक्त हे व्हिडिओज पाहणं, हे 25 प्रश्न पाहणं खूप गरजेचं असेल. 3 ते 4 महिने आपल्याकडे वेळ आहे, तर त्याच्यामध्ये सर्व PYQ प्रश्न आपले कवर होण्याची मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन. ठीक आहे, तर जे कोणी नवीन असतील अजून पण त्यांनी लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून प्रत्येक अपडेट तुम्हाला मिळत जाईल. धन्यवाद मित्रांनो.